जेव्हा प्रत्येक मुलीचं लग्न होतं आणि ती तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री चेहऱ्यावर घुंगट ओढून आपल्या नवऱ्याची वाट बघत बसलेली असते, मी सुद्धा त्याच प्रकारे सूरजची वाट बघत होते. मनात एक घालमोल सुरू होती, कारण हे लग्न माझ्या आईवडिलांच्या पसंतीने करण्यात आलं होतं आणि मी सूरजला अगोदरपासून ओळखत नव्हते. त्यामुळे माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांचा काहूर उठलं होतं आणि मनाची घालमोल सुरू होती की सूरजचा स्वभाव कसा असेल आणि तो माझ्यासोबत कसा वागेल. या सगळ्या विचारात मी हरवून गेले होते. कळलंसुद्धा नाही की रात्रीचे 10 कधी वाजले. झोप तर माझ्या डोळ्यातून केव्हाच उडून गेली होती. मी कधी दरवाजाकडे बघायचे तर कधी भिंतीच्या घड्याळाकडे बघायचे. मी विचार करू लागले की प्रत्येक मुलीचा नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री त्याच्या बायकोला अशीच वाट बघायला लावत असेल का? उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मला माझ्या रूममध्ये खूप गुदमरल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं की इथून उठावं आणि बाल्कनीत जाऊन हवेत बसावं. अचानक माझ्या बाजूच्या रूममधून मला एक विचित्र आवाज येऊ लागला. तो आवाज सूरजचाच वाटत होता, कारण जेव्हा ते मला आमच्या घरी बघण्यासाठी आले होते, तेव्हा मी माझ्या रूममध्ये होते. पण सगळ्यांचा आवाज मला ऐकायला येत होता. मी उठून बाहेर जाणारच होते की अचानक लाईट गेली. रात्रीचे 1 वाजत होते. अचानक दरवाजा उघडला. अंधारात त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. मी जरा घाबरतच विचारलं की तुम्ही इतका उशिरापर्यंत कुठे होतात? मी कधीपासून तुमची वाट पाहत आहे. लग्नाच्या रात्री आपल्या बायकोसोबत कोणी असं करतं का? मी किती वेळापासून तुमची वाट पाहत आहे. सूरज बोलू लागले की मी माझ्या आईच्या रूममध्ये होतो आणि आईचे पाय दाबत होतो. लग्ना अगोदर पण मी आईचे रोज रात्री झोपण्या अगोदर पाय दाबून देत होतो. लग्नाच्या पहिल्या रात्री तर मी या गोष्टीकडे जरा कानाडोळा केला की ती सूरजची आई आहे आणि सूरजचं हे कर्तव्य आहे की त्याने त्याच्या आईची सेवा करावी. पण मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटत होतं की रोज रात्री पाय दाबून देणं सूरजचंच रोजचं झालं होतं. सूरज रोज संध्याकाळी होताच त्याच्या आईच्या रूममध्ये जायचे आणि दोघे जण आतमधून कडी लावून घ्यायचे. रात्रीच्या 12 किंवा 1 वाजता सूरज गुपचूप रूममध्ये यायचे आणि माझ्याजवळ येऊन झोपून जायचे. मला माझ्या नवऱ्याचा स्वभाव थोडा वेगळा वाटत होता आणि मला आता त्याच्यावर संशय येऊ लागला होता की माझा नवरा त्याच्या आईचे रात्री 12 ते 1 पर्यंत पाय दाबून देतो आणि हे एका दिवसाचं नाही तर रोजचंच झालं होतं. पण मी पण आता मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघे मायलेकरं रात्री दरवाजा बंद करून रूममध्ये काय करत असतात. माझं नाव मनीषा आहे. मी 20 वर्षाची होते. मी इतर मुलींसारखी श्रीमंत घरात जन्मलेली नव्हते, पण गरीब कुटुंबात माझा जन्म झाला होता. मला एकही भाऊ नव्हता. आम्ही तिघी बहिणीच होतो. पण माझ्यापेक्षा दोघी मोठ्या असणाऱ्या बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी नसून सावत्र बहिणी होत्या. कारण माझ्या वडिलांनी 2 लग्न केली होती. जेव्हा माझ्या वडिलांचं पहिलं लग्न झालं होतं, तेव्हा त्यांना 2 मुली झाल्या होत्या आणि त्यांची पहिली बायको हे जग सोडून निघून गेली. त्यांना एक विचित्र आजार झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे माझ्या वडिलांनी मुलगा होईल या आशेने दुसरं लग्न केलं. जेव्हा माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं, 1 वर्षानंतर माझा जन्म झाला. जेव्हा माझ्या आईला दिवस गेले होते, तेव्हा माझे वडील खूप खुश होते आणि सतत हेच म्हणायचे की देव मला नक्कीच मुलगा देईल. पण त्यांच्या चेहऱ्यावर तेव्हा उदासी पसरली जेव्हा मुलाच्या ऐवजी मुलगीचा जन्म झाला. या गोष्टीने माझ्या वडिलांना एवढे दुःख झाले की ते त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनी अंथरूण धरलं. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आम्ही इतके ही श्रीमंत नव्हतो की कोणीच काम करणारं नाही आणि घरी बसून आम्हाला आयतं मिळत राहील. जेव्हा माझे वडील चांगले होते तेव्हाच माझ्या दोन्ही सावत्र बहिणींचे लग्न झालं होतं. त्या दोघींचाही कुटुंब खूप मोठं होतं. त्या फक्त वर्षातून एकदाच आमच्या घरी येऊन जायच्या.
नाहीतर त्या अधूनमधून कधीच येत नव्हत्या. मी त्यावेळेस खूप लहान होते. माझी आई खूप चिंतेत असायची, कारण आम्हाला 2 वेळेचं जेवणसुद्धा खूप मुश्किलीने भेटायचं. माझी आई सतत हाच विचार करायची की देवाने मला एखादा मुलगा दिला असता तर बरं झालं असतं. त्याने कमीत कमी घराची जबाबदारी तरी त्याच्या खांद्यावर घेतली असती आणि आमच्यावर अशी उपाशी राहण्याची वेळ आली नसती. इच्छा नसतानासुद्धा माझी आई नाईलाजाने दुसऱ्यांच्या घरी धुणेभांडी करायची. धुणेभांडी करून माझी आई आम्हाला खाऊ घालायची. 10वी नंतर माझ्या शिकायची खूप इच्छा होती, पण मी अर्धवट शिक्षण सोडून दिलं, कारण मी पुढचं शिक्षण घेण्याइतकी चांगली परिस्थिती आमची नव्हती. आई लोकांच्या घरची धुणी-भांडी करायची आणि मी दिवसभर घरची कामे करायचे. एवढंच नाही तर आई कधी-कधी मलासुद्धा तिच्यासोबत कामाला घेऊन जायची. माझं लहानपण अशाच प्रकारे निघून जात होतं. मी दिसायला खूपच सुंदर आणि गोरी दिसत होते. मी जेव्हा पण मार्केटमध्ये आईसोबत जायचे, तेव्हा मला बघून लोक माझ्या आईला म्हणायचे की ही तर तुमची मुलगी वाटतच नाही, कारण मी दिसायला खूप सुंदर होते. हे तेच दिवस होते जेव्हा मी 16व्या वर्षात पाऊल टाकलं होतं. माझी अजून पुढे शिकायची इच्छा होती, पण जेव्हा पण मी माझ्या आईकडे बघायचे, तेव्हा मला खूप दुःख व्हायचे. माझी आई खूप कष्ट करून लोकांच्या घरची धुणी-भांडी करून आमचं पोट भरायची. एक एक पैसा जमा करून ती माझ्या वडिलांच्या औषधाची सोय करायची. मी कधी-कधी खूप रडायचे आणि देवाला दोष द्यायचे की त्यांनी आम्हाला हे कसलं जीवन दिलं आहे. देवाने माझ्या आईचं नशीब असं का असेल की त्याला माझ्या आईवर जरासुद्धा दया येत नाही. माझ्या आईचं नशीब लिहिताना त्याने तिच्या नशिबात एखादा मुलगा का नाही लिहिला? जर देवाने मला मुलगा बनवून जन्माला घातलं असतं, तर मी माझ्या आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठी झाले असते. पण जाऊ दे, माणूस विचार करायला लागला की काहीही विचार करतो. पण होतं तेच जे देवाच्या मनात असतं. मी तर हा सर्व माझ्या आईबद्दल विचार करत होते की देवाने तिला किती दुःखी आयुष्य दिलं आहे. ती कसं तरी काम करून माझं पोट भरत होती आणि माझ्या वडिलांच्या औषध-पाण्याची सोय करत होती. पण खरं तर हे होतं की माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य माझ्या आईचंच होतं, कारण मी आता जे जीवन जगत आहे, त्याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. जर तुम्हालाही माझ्या आयुष्याबद्दल माहिती होईल, तर तुम्हीसुद्धा हेच म्हणाल की खरंच देव कुणाचं नशीब असंही लिहू शकतो का? देवाने ज्या प्रकारे माझं आयुष्य लिहिलं होतं, तसं आयुष्य देवाने वेश्याचंही लिहू नये. मी माझ्या जीवनाची कहाणी कुठून सांगायला सुरुवात करू हेच कळत नाही, कारण माझ्याकडे शब्दच नाहीत. ही त्यावेळेसची गोष्ट आहे जेव्हा मी 20 वर्षाची होती. माझ्यासाठी खूप स्थळं यायला सुरुवात झाली, पण माझ्या आईला माझं आत्ताचं एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं, कारण आमच्याजवळ इतके पैसे नव्हते की आम्ही लग्नाचा सर्व खर्च करू शकू आणि हुंडा देऊ शकू. जे पण स्थळ माझ्यासाठी यायचं त्यांना नकार कळवायची. एक दिवशी माझ्यासाठी असं स्थळ आलं की आईने त्या स्थळाला लगेच होकार देऊन टाकला. मला आश्चर्य वाटलं होतं की आई असं का करत आहे. जेव्हा मी आईला या मागचं कारण विचारलं, तेव्हा माझी आई म्हणाली की एक सूरज नावाचा मुलगा आहे आणि तो खूप चांगला आहे. माझ्या मैत्रिणीने ते स्थळ सुचवलं आहे. सूरज एकुलता एक मुलगा आहे, त्याला भाऊ नाही, फक्त 2 बहिणी आहेत आणि त्यांचीही लग्न झालेली आहेत. तुझं लग्न एका श्रीमंत घरात व्हावं अशीच माझी इच्छा. तू तिथे खूप आनंदी राहशील. सूरजचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे आणि तो त्याच्यातून खूप चांगली कमाई करतो. त्यामुळे तो तुला काहीच कमी पडू देणार नाही. ती खूप चांगली माणसं आहेत. मला ते खूप चांगले लोक वाटले. बाकीचं तू सांग, तुला याबद्दल काय वाटतं? मी पण माझ्या आईच्या तोंडून हे सर्व ऐकून खूप आनंदी झाले. मी विचार करू लागले, कदाचित माझं नशीब बदलणार. कोणीतरी माझ्या आयुष्यात आलं आहे.
ते म्हणत होते की आम्ही स्वतः सर्व लग्नाचा खर्च करून तुमच्या मुलीसोबत लग्न करून तिला आम्ही घरी घेऊन जाऊ. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. देवाच्या कृपेने आमच्याकडे सर्व काही आहे. आम्ही हुंडा पण घेणार नाही. माझी आई त्यांच्या या सर्व बोलण्यामुळे खूप आनंदी होती आणि म्हणत होती की ही आपल्यावर देवाची कृपा आहे की ती लोक आपल्याकडून हुंडा घेणार नाहीत. जर त्यांनी आपल्याकडून हुंडा मागितला असता तर आपण काय करायचं होतं? मी माझ्या आईच्या या सर्व गोष्टींशी पूर्णपणे सहमत होते. माझं लग्न जमवण्यात आलं. लग्न जमवण्यापासून 1 आठवड्यात लग्न करण्याचं ठरलं. एवढ्या घाई गडबडीत लग्न करायचं त्यांनी ठरवलं हे मला जरा वेगळंच वाटत होतं. पण घाई गडबडीत माझं लग्न करण्यात आलं. मी आता माझ्या सासरी आले होते. माझं घर खूप सुंदर होतं आणि ते 3 मजली होतं. हे घर आणि घराची सुंदरता पाहून मी थक्क झाले होते. जेव्हा मी माझ्या रूममध्ये आले तेव्हा माझे रूमसुद्धा खूप छान प्रकारे सजवलं होतं. हे सगळं पाहून मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की माझं नशीबसुद्धा एवढं चांगलं असू शकतं. मी सतत माझ्या नशिबाला दोष देत बसायचे की देवाने माझं असं नशीब का लिहिलं आहे. पण कदाचित देवाला माझी दया आली असेल आणि त्यांनी मला सूरजसारखा नवरा आणि घरदार दिले. सूरज खूप चांगला माणूस होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही होती की माझी सासू खूप प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाची होती. लग्न होऊन जेव्हा मी या घरी आले तेव्हा पहिल्या दिवशीच माझ्या सासूने मला किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवायला सांगितलं. माझ्या आईने लग्ना अगोदर मला सर्व स्वयंपाक करायला शिकवलं होतं. त्यामुळे मी खीर बनवली. माझ्या नवऱ्याने आणि सासूने माझं खूप कौतुक केलं. त्यांच्या तोंडून माझं कौतुक ऐकून मला खूप बरं वाटलं. माझ्या लग्नाला आता खूप दिवस झाले होते आणि आतापर्यंत माझी सासूच माझी सर्व कामे करायची. मी थोडे कपडे धुवायची आणि माझ्या रूमची साफसफाई करून स्वयंपाक बनवायचे. मी इथे एखाद्या राणीसारखं जीवन जगत होते. मी खूप खुश होते. मला नवरा तर चांगला मिळालाच होता, पण त्यापेक्षा मला सासू चांगली मिळाली होती. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच होतं. ते लोक खूप चांगले होते, पण मला माझ्या सासूची एक गोष्ट खूप विचित्र वाटायची. सकाळी माझा नवरा जेव्हा कामावर जायचा तेव्हा त्याच्या पाठोपाठ माझी सासू पण मला काहीच न सांगता बाहेर निघून जायची. हे सगळं बघून मी खूप चिंतेत पडले होते. मी विचार करू लागले की ही कुठे जात असेल. मी एके दिवशी त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की माझी एकीकडे मैत्रीण राहते. मी तिच्याकडे जाते. आम्ही दोघी खूप गप्पा मारतो. त्यामुळे आमच्या दोघांचा वेळ खूप चांगल्या प्रकारे निघून जातो. मी पण त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी आता त्यांना त्या बाहेर जाताना काहीच विचारत नव्हते की त्या कुठे जात आहेत. जेव्हा त्या संध्याकाळी घरी यायच्या तेव्हा घरी येऊन त्या सर्व काम करायच्या. एवढंच नाही तर त्या मला माझ्या रूममध्ये झोपवून जायच्या. त्या माझ्यावर खूप प्रेम करायच्या आणि माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे. त्यांनी मला माझ्या आईची कमी कधीच जाणवून दिली नाही. दिवस असेच निघून जात होते. एक दिवस असा आला की त्या दिवशी मला समजलं की मी आई होणार आहे. मी खूप खुश होते. माझा नवरा सूरज पण खूप खुश होता. माझ्या सासूला पण या गोष्टीचा खूप आनंद झाला. त्या माझ्या आणखी जास्त काळजी घेऊ लागल्या. कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासू देत नव्हत्या. त्या माझ्या आईसारखी काळजी घ्यायच्या. माझं सगळं काम माझी सासूच करायची. एवढंच नाही तर रात्रीचे जेवणसुद्धा स्वतःच्या हाताने खाऊ घालून मला ग्लास भरून दूध प्यायला देऊन मी ते दूध पिऊन पार करेपर्यंत माझ्याजवळ बसून राहायच्या आणि जोपर्यंत मी झोपत नाही माझी सासू माझ्याजवळ बसून राहायची. माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहायची. माझी सासू दिसायला खूप कमी वयाच्या वाटायच्या. मला आता दिवस जाऊन 1 महिना झाला होता आणि एके दिवशी अचानक माझी तब्येत खराब होऊ लागली.
माझा नवरा मला दवाखान्यात घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरने मला चेक केलं. चेकअप केल्यानंतर डॉक्टरने असं सांगितलं की ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी तब्येत एवढी बिघडली की मला माझा गर्भपात करावा लागला. मला हा धक्का सहन झाला नाही आणि मी 1 आठवडा तर अंथरुणात धरलं होतं. माझ्या नवऱ्याने मला खूप धीर दिला. माझ्या सासूने पण माझी खूप काळजी घेतली. 1 आठवड्यानंतर माझी तब्येत पूर्ववत झाली. दिवस असेच निघून जात होते. मी रोज देवाजवळ प्रार्थना करायचे की देवाने पुन्हा एकदा माझी ओटी भरावी. माझा नवरा मला सतत धीर द्यायचा की आपल्याला पुन्हा एकदा मूल होईल आणि तू आई होशील. मला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दिवस गेले. माझा आनंद तर गगनात मावत नव्हता आणि यावेळेससुद्धा 1 आठवड्यानंतर माझी तब्येत खूप खराब झाली. माझा पुन्हा एकदा गर्भपात झाला. पण आश्चर्याची गोष्ट तर ही होती की माझा नवरा आणि सासूच्या वागण्यामध्ये जराही बदल झाला नव्हता. प्रत्येक सासूसारखी माझी सासू नव्हती. दुसऱ्याच्या सासूरवासांसारखी ती मला टोमणे मारत नसायची. मी पण खूप चिंतेत होते. मी आता सतत आजारी राहू लागले होते. मी सतत या गोष्टीचा विचार करू लागले होते की माझ्यासोबतच हे का होत आहे. मला भीती वाटत होती की अशाने माझ्यावर सूरजचं प्रेम कमी तर होणार नाही ना. मला 3-4 वेळेस दिवस गेले होते, पण 3-4 वेळेसही माझा गर्भपात झाला होता. मी आता या सर्व घटनांमुळे सतत आजारी राहू लागले होते. माझी तब्येत सतत खराब व्हायची. मला काहीच कळायचं नाही की हे माझ्यासोबत काय होत आहे. जेव्हा माझा नवरा मला डॉक्टरकडे घेऊन गेला होता, तेव्हा डॉक्टरने सांगितलेलं की मला खूप मोठा आजार आहे. मी वेड्यासारखे वागू लागले होते. मला काहीच समजत नव्हतं की हे सगळं काय होत आहे आणि का होत आहे. माझी सासू माझी खूप काळजी घ्यायची आणि याच दरम्यान माझे वडीलसुद्धा हे जग सोडून गेले होते. माझी आई खूप एकटी पडली होती. खूप विचित्र घटना घडत होत्या. मला माझं आयुष्य खूप रितरित वाटत होतं. असं वाटत होतं जितक्या वेगाने माझं आयुष्य ही सुखाची नगरी आली तितक्याच वेगाने ती निघूनही गेली. एक दिवशी माझ्या आयुष्याने असं काही वळण घेतलं की माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. तो दिवस माझ्यासाठी एका संकटापेक्षा कमी नव्हता. या दिवशी माझ्या डोळ्यावरच्या सगळ्या पट्ट्या गाळून पडल्या. ज्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला माझ्या सासूशी बोलताना ऐकलं आणि पाहिलं, तेव्हा तर मला माझ्या डोळ्यावर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. कारण त्या दिवशी माझी सासू रोजच्या प्रमाणे मला दुधाचा ग्लास देऊन झोपी घालून निघून गेली. माझा नवरा कामावरून उशिरा घरी यायचा आणि माझी सासू स्वतःच माझ्या नवऱ्याला संध्याकाळी जेवायला वाढायची. लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत हे चालत आलं होतं. आज पण हेच झालं होतं. मी झोपले होते. मला तहान लागल्यामुळे मी जागी झाले. पाणी पिण्यासाठी मी रूममधून बाहेर आले. मला जरा चक्कर आल्यासारखं वाटत होतं. तरी पण मी भिंतीचा आधार घेत किचनमध्ये येऊन पाणी पिलं आणि रूममध्ये परत जात होते की अचानक जोरजोराने हसण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. हा हसण्याचा आवाज माझ्या सासूच्या रूममधून येत होता. मी रूमजवळ गेले आणि भिंतीला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. त्या रूममधून माझ्या नवऱ्याचा पण हसण्याचा आवाज येत होता. मी खूप ध्यान देऊन ऐकू लागले तर माझा नवरा म्हणत होता, "कामिनी जरा हळू आवाजात हस, कारण आपल्या हसण्याच्या आवाजाने कदाचित मनीषा उठू शकते." कामिनी म्हणजेच माझ्या सासूचं नाव होतं. ती म्हणू लागली, "मनीषा झोपेतून उठणारच नाही. मी तिला दुधामध्ये झोपेच्या गोळ्या खाऊ घालून झोपी घातलं आहे. ती आता सकाळपर्यंत उठणारच नाही." असं म्हणून दोघेजण पुन्हा जोरजोरात हसू लागले. त्या दोघांचं हे बोलणं ऐकून मला तर चक्करच येऊ लागली. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की मी आजपर्यंत झोपेच्या गोळ्या खात होते. त्यामुळेच मला सकाळ होण्याच्या अगोदर जाग येत नव्हती. मला हे सर्व ऐकून खूप धक्का बसला होता की हे लोक माझ्यासोबत काय करत होते.
मी त्या लोकांचं बोलणं ऐकण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी काहीच ऐकू शकले नाही. दुसऱ्या दिवशी मी नेहमीसारखीच उठले आणि त्या लोकांना जराही संशय येऊ दिला नाही की मला त्यांच्याबद्दल सर्व काही माहीत झालं आहे. रात्र होताच माझी सासू माझ्यासाठी दूध घेऊन आली. त्यांची नजर चुकवत मी तो दुधाचा ग्लास लपवून ठेवला आणि रिकामा ग्लास पुढे करत त्यांना भासवलं की मी ते दूध पिऊन टाकलं आहे. थोड्या वेळानंतर माझी सासू उठून रूमच्या बाहेर निघून गेली. जेव्हा माझा नवरा कामावरून आला तर लगेच तो माझ्या सासूच्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळानंतर त्या दोघांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. मी हळूच उठले आणि रूमच्या बाहेर येऊन त्यांच्या दरवाजाला कान लावून त्यांचं बोलणं ऐकू लागले. आज मी जे काही ऐकलं ते मी ऐकलं नसतं तर बरं झालं असतं. माझा नवरा माझी सासू म्हणजेच कामिनीला म्हणत होते की कामिनी, मला वाटत नाही की ही बाई मुलाला जन्म देऊ शकेल. दुसरे लग्न केल्याचा काही उपयोग झाला नाही. तुला मूल होत नव्हतं म्हणून मी तिच्याशी दुसरं लग्न केलं, पण ही सुद्धा आता आई होऊ शकत नाही. आता मी काय करू? मला तर कसल्याही परिस्थितीत मूल हवं आहे. कामिनी म्हणाली, मी तुमचं तिच्यापेक्षा सुंदर मुलीशी लग्न करून देईल. ती नक्कीच तुम्हाला मूल देईल. तेव्हा सूरज म्हणाले, मग हिचं काय करायचं? तेव्हा कामिनी म्हणाली, ही अशी मरून जाईल. तेव्हा या गोष्टीवर दोघेही खूप जोरजोराने हसू लागले. हे सर्व ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला. मी तर कधी विचारही केला नव्हता की मी ज्या बाईला माझ्या आईच्या जागी पाहत होते ती तर माझ्या नवऱ्याची पहिली बायको होती. हे सगळं माझ्यासोबत काय होत होतं मला काहीच माहीत नव्हतं. मी लगेच माझ्या रूममध्ये निघून गेले आणि दरवाजा आतमधून बंद करून बेडवर पडून रडू लागले. मी विचार करू लागले की मी असं काय केलं होतं की देव मला अशा प्रकारे शिक्षा देत आहे. मला माझ्या स्वतःचा खूप राग येत होता. मी माझ्या मनाला खूप जवळून बघत होते. माझ्या डोक्यात विचार आला की सकाळी सूरज कामाला जाताना मी त्यांना विचारेन की तुम्ही माझ्यासोबत असं का केलं, आणि रडत रडत केव्हा मला डोळा लागला मला समजले सुद्धा नाही. जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा सूरज कामावर निघून गेले होते. मी झोपेतून उठले आणि लगेच कामिनीच्या रूममध्ये गेले. कामिनी माझ्याकडे बघून आश्चर्यचकित झाली होती. मी सरळ तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडून बसले. मी तिला विचारू लागले की कामिनी, तू माझ्यासोबत एवढा मोठा धोका का केलास? तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस? माझ्या या प्रश्नाने कामिनीला खूप मोठा धक्का बसला. यावेळेस कामिनी तिच्या खऱ्या रूपमध्ये आली होती. ती म्हणू लागली की आता आम्हाला तुझी गरज नाही. मला मूल होऊ शकत नाही म्हणून मी आणि सूरजने मिळून हे सगळं केलं. पण हेही तेवढंच खरं आहे की मला सूरजची कधीच मूल होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे मी सतत तुझा गर्भपात करून आणायचे आणि मी तुला अशा काही गोळ्या द्यायची की त्या गोळ्यांनी तुझा आपोआप गर्भपात व्हायचा. खूप लवकर तू आता देवाघरी जाणार आहेस. मी तुला दुधामध्ये ज्या गोळ्या देत होते त्या गोळ्यांमुळेच तुझी अशी अवस्था झाली आहे. कामिनीचे हे सर्व शब्द माझ्या काळजावर घाव करत होते. मी कामिनीचा हात पकडला आणि तिला म्हटलं की देव वरून सगळं बघत आहे आणि तू केलेल्या पापाची शिक्षा तुला देव नक्की देईल आणि तू केलेल्या कर्माची फळं तुला भोगावीच लागतील. मी ते घर सोडून माझ्या आईकडे निघून आले. काही दिवसांनी माझ्या कानावर बातमी आली की त्या दोघांची कार एका ट्रकला धडकून ॲक्सिडेंट झाला आणि ते जाग्यावरच ठार झाले. असे म्हणतात की देवाच्या काठीला आवाज नसते. आणि तेच खरं आहे. मी माझ्या आयुष्याचा शेवटचा झटका मोजत आहे. मी माझं सगळं काही देवावर सोडून दिलं होतं. काही दिवसानंतर माझी आई पण हे जग सोडून निघून गेली. मी आता एका दवाखान्यात साफसफाईचं काम करते. ज्यामुळे मला काही पैसे मिळतात त्यावरच मी माझ्या गरजा भागवते. दवाखान्यात एक मुलगा कंपाऊंडरचे काम करायचा. त्याचंही या जगात कोणीच नव्हतं. तो मला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा.
त्याचं नाव अक्षय होतं. अक्षयसोबत माझा दिवस खूप चांगला जायचा. त्याच्यासोबत बोलताना मला असं वाटायचं की माझं जीवन पुन्हा एकदा रंगाने भरून जात आहे. एके दिवशी त्याने माझ्या मनातलं बोलून दाखवत मला मागणी घातली. आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केली. अक्षयचं घर तसं मोठं नव्हतं, पण 2 रूम होत्या. अक्षय स्वभावाने खूप चांगला होता. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. अक्षयने मला खूप डॉक्टरकडे दाखवलं आणि माझ्यावर उपचार सुरू केले. आता आमच्या संसारवेणीवर एक कळी उमललेली होती. मला देवाच्या कृपेने मुलगा झाला. मला आता दुनियातली सगळी सुख मिळाली होती. आज पण सूरज आणि कामिनीचं वागणं मला विचार करायला लावतं. मी आता माझ्या आयुष्यात खूप खुश होते. मला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती आणि माझं कुटुंब पूर्ण झालं होतं. कामिनी आणि सूरजला त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली होती.